सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलंय खरं, पण खरी फिल्म तर शेजारच्या कल्याण डोंबिवलीतच सुरू आहे। मुंबई म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला, पण तिथे झालेला पराभव आणि सध्याची किंगमेकरची स्थिती यातूनच महायुतीत धुसफूस सुरू झाली आणि याचाच थेट परिणाम म्हणजे एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंच्या मनसेने अचानकच एंट्री घेतली। पण हे सगळं घडत असताना काही प्रश्न मात्र नक्कीच उभे राहतात। ते म्हणजे मुंबईचा निकाल कल्याण डोंबिवलीच्या सत्ताकारणाला कसा कारणीभूत ठरला, ठाकरे गटाचे नगरसेवक गट नोंदणीपूर्वीच नॉट रिचेबल कसे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला बाजूला ठेवून शिंदे मनसे युती होण्यामागे नक्की गेम प्लॅन काय आहे। पाहूयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं गरजेचं आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजप 50 जागांसह त्यांच्या अगदी जवळच आहे। राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी कल्याणमध्ये मात्र भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिंदेंनी सावध पवित्रा घेतलाय। भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने चक्क राज ठाकरेंच्या मनसेचा हात धरलाय। मनसेचे स्वतःचे 5 आणि ठाकरे गटातून फुटून मनसेत परतलेले 2 अशा एकूण 7 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय। खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण भवन येथे या युतीवर शिक्कामोर्तब केलंय। यावेळी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसेचे राजू पाटील यांची भेट झाली आणि तो फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। पण या सगळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। गट नोंदणीवेळी ठाकरे गटाचे 4 नगरसेवक अनुपस्थित होते। त्यातले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक नॉट रिचेबल होते, जे शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। तर स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झालेत। हे दोघेही पूर्वी मनसेचेच कार्यकर्ते होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा घर वापसीची भूमिका घेतली। यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 11 वरून थेट 7 वर आले आहे। संजय राऊत यांनी यावर भयंकर संताप व्यक्त केलाय। ते म्हणाले की मशालीच्या चिन्हावर निवडून येऊन तुम्ही गद्दारी कशी काय करू शकता? हे अनैतिक आहे। जे नगरसेवक गट नोंदणीला अनुपस्थित होते त्यांच्यावर आता अपात्रतेची कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। आता या प्रकरणाचे काही नकारात्मक पैलू पाहिले तर महायुतीमध्ये उघडपणे फूट पडली असल्याचं दिसतंय। जर शिंदेंनी भाजपला डावलून मनसेला सोबत घेतलं तर राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातली दरी अजून वाढू शकते। मनसेसाठी सुद्धा हे धोक्याचं ठरू शकतं, कारण विरोधक त्यांना पुन्हा शिंदेंची बी टीम म्हणू शकतात। सकारात्मक बाजू पाहिली तर कल्याण डोंबिवलीला एक मजबूत आणि स्थिर शासन मिळण्याची शक्यता आहे। श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलंय की विकासासाठी जो कोणी बरोबर येईल त्याला आम्ही सोबत घेऊ। या समीकरणामुळे महापौर हा शिंदे सेनेचाच बसणार हे जवळपास निश्चित आहे। पण मनसेला उपमहापौर पद किंवा महत्त्वाची समिती सभापती पद मिळण्याची शक्यता आहे। थोडक्यात सांगायचं तर मुंबईतील जागांची ओढाताण आणि राजकीय गणितांमुळे कल्याण डोंबिवलीत एक नवीन समीकरण जन्माला आलंय। धनुष्यबाण आणि इंजिन एकत्र आल्यामुळे भाजप आणि ठाकरे गट दोघांनाही एकाच वेळी मोठा धक्का बसलाय। पण ही युती फक्त महापालिकेपुरती मर्यादित राहणार की विधानसभा निवडणुकीत ही दोस्ती कायम राहणार हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं? भाजपला रोखण्यासाठी मनसे आणि शिंदेंनी केलेली ही युती कल्याण डोंबिवलीचा विकास करेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।